नमस्कार, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे। भक्तांनो, आपण या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कार्तिकी अमावस्याच्या दिवशी म्हणजे आज कार्तिकी अमावस्या आहे, तर आज कार्तिकी अमावस्याच्या संध्याकाळी कापूर सोबत कोणती वस्तू जाळायची हे मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ठीक आहे, तर चला चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं, चला तर पाहूया। आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व असून अमावस्या तिथी ही पूर्वजांना समर्पित आहे। त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा सेवा केल्याने माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्याला आपल्या कुटुंबाला लाभतो। या अमावस्येच्या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या भक्तांनो पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजादान केलं जातं। असं म्हटलं जातं की या दिवशी पूर्वज आपले पृथ्वीवर म्हणजे या पृथ्वी तलावावर उतरत असतात, येत असतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देऊन जातात, लक्षात ठेवा। म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करणं, तर्पण करणं आणि पिंडदान करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे। या दिवशी भक्तांनो, माझ्या बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केलेले आहेत। घरगुती उपाय आहेत, घरात सुख शांती कायम टिकून राहते। हे उपाय केल्यानंतर पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने आपल्याला पितृदोषापासून सुटका होते, म्हणजेच मुक्ती मिळते भक्तांनो। त्याचबरोबर या अमावस्याच्या तिथीला काही विशिष्ट उपाय सेवा जर केले आणि जर का आपल्याला जर इतर काही अडचणी असतील, म्हणजे मुलांच्या शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, मुलांच्या व्यवसायामध्ये जर काही अडचणी येत असतील किंवा घरामध्ये सतत किरकिर चिडचिडपणा होत असेल, तर भक्तांनो घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल किंवा एखाद्याने जर करणी बाधा केली असेल, ग्रह दोष असतील, बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो वास्तू दोष असतील किंवा घरामध्ये जर सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल, तर मुलांनी चिडचिड होत असेल, तर भक्तांनो पती पत्नीमध्ये जर सतत भांडणे, वादविवाद, दंगा कलह होत असेल, तर मग तुम्ही जर या अमावस्येच्या दिवशी तिथीला म्हणजेच अमावस्येच्या वेळी जर काही विशिष्ट उपाय केले, तर या विशिष्ट तिथीचे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्कीच फायदा मिळणार आहे भक्तांनो। आणि याचबरोबर माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्या कुटुंबाला आपल्याला प्राप्त होणार आहे। प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथीही येत असते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथीचे वैशिष्ट्य हे देखील वेगवेगळे असते। म्हणून आपल्याला या कार्तिकी अमावस्येला आपल्याला काही महत्त्वाचे आणि अत्यंत प्रभावी उपाय तर ते उपाय करायचे आहेत। आता हे उपाय आहेत कशा प्रकारे करायचे आहेत भक्तांनो, आणि अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा। आणि जर तुम्हाला ही माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती राहावा असे वाटत असेल, तर कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं, जय महालक्ष्मी असे कमेंटमध्ये नक्की लिहा। आता अमावस्येला जे उपाय करणार आहोत, तर त्या उपायांची सुरुवात आपल्याला सकाळपासूनच करायची आहे। तर अमावस्येच्या दिवशी सर्वप्रथम तर आपल्या घराची स्वच्छता साफसफाई करून घ्यायची आहे। ज्या ठिकाणी स्वच्छता असते, साफसफाई असते, नीटनेटकेपणा असतो, तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी वास्तव्य करायला येत असते आणि त्या घराची पैशाने असो भरभराट होत असते। तर भक्तांनो त्या घरामध्ये कधीही कलह होत नाही, सुख शांती कायम नांदत असते आणि म्हणूनच
घराची स्वच्छता ठेवणे, स्वच्छता राखणे, साफसफाई करणे अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं. तशी तर भक्तांनो दररोजच आपल्या घराची, आपल्या अंगणाची स्वच्छता करायला हवी. त्यानंतर आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या पाण्यात चिमूटभर हळद, थोडंसं खडे मीठ, जर पंचगव्य असेल तर अतिशय उत्तम. ते नसेल तर मग चिमूटभर हळद आणि थोडंसं खडे मीठ टाकायलाच हवं. यामुळे आपल्या शरीरावर भक्तांनो जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होते. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर उंबरठ्यावरती देखील हळदीचे लेपन करायचे आहे भक्तांनो, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येणार आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाणार आहे. त्याचबरोबर एका भांड्यामध्ये स्वच्छ पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तसेच त्या पाण्यामध्ये आपल्याला म्हणजेच तुम्हाला सुद्धा चिमूटभर हळद आणि थोडंसं खडे मीठ आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे भक्तांनो. आणि जे हे पाणी आहे तर हे देखील तुम्हाला संपूर्ण म्हणजेच पूर्ण घरामध्ये पसरायचं आहे, शिंपडायचं आहे, टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेला देवपूजा करता तर त्यावेळेला माता लक्ष्मी समोर भावना, माता लक्ष्मी समोर भगवान शिवांची जर पिंड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला देशी गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे भक्तांनो. तसेच दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी त्या खाली आसन करायचं आहे. एका प्लेटमध्ये थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा ठेवताना त्या दिवामध्ये चिमूटभर हळद, थोड्याशा अखंड अक्षता आणि त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी, 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. आणि असा दिवा तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. दिवसभर माता लक्ष्मीच तुमची जी कुलदेवता आहे, इष्ट देवता आहे, त्याचं नामस्मरण, नामाचं जप करायचं आहे. तुमच्या कुंडलीमध्ये जर कालसर्प दोष असेल तर तो दूर करण्यासाठी तुम्हाला चांदीचा एक नागनागिना तयार करून घ्यायचा आहे. आणि सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये हे नागनागिन ठेवून त्याची विविध प्रकारे पूजा करायची आहे. त्यांना पांढरे फुल अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे जे चांदीचं नागनागिन आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडायचं आहे. त्यामुळे देखील तुम्हाला कालसर्प दोषापासून मुक्ती मिळणार आहे. त्याचबरोबर कालसर्प दोष असलेल्या व्यक्तीनं अमावस्येच्या दिवशी आपल्या जवळपासच्या एखाद्या योग्य चांगल्या ब्राह्मणाला किंवा पुजाऱ्याला घरात बोलावून शिवपूजन किंवा हवन करायचं आहे भक्तांनो. जर तुम्हाला शत्रुदोष असेल आणि शत्रुदोषापासून मुक्ती तुम्हाला मिळवायची असेल तर अमावस्येच्या रात्री एका कुत्र्याला एक पोळी खाऊ घालायची आहे. पोळी तुम्हाला फक्त एका अमावस्येलाच खाऊ घालून चालणार नाही, तर दर अमावस्येला तुम्हाला ही पोळी खाऊ घालायची आहे. या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणं सुरू होतील. सगळे शत्रूपासून तुमची मुक्तता होईल भक्तांनो. तसेच या अमावस्येच्या दिवशी तुमच्या जवळपास जर कुठे गोमाता असेल त्या दिवशी गोची सेवा आवश्यक करायची आहे. गोमातेला हिरवा चारा, त्याचबरोबर एक चपाती, त्यावरती एक गुळाचा खडा आणि मुठभर चण्याची डाळ ठेवून ही जी चपाती आहे तर ती गोमातेला खाऊन घालायची आहे. खाऊ घालत असताना भक्तांनो शक्यतो आपल्या तळहातावरती ठेवून ही पोळी खाऊ त्याला घालायची आहे गोमातेला. जेणेकरून जर गोमातेने आपल्या हाताला जर स्पर्श केला तर आपल्याकडून कळत न कळत ज्या काही चुका झालेल्या असतील तर त्या देखील लांब जातील, दूर जातील आणि ही आपल्याला चांगल्या पद्धतीची मदत होईल. गोमातेची विविध पूजा करायची आहे. हळदी कुंकू लावायचे आहेत भक्तांनो आणि तिचे चरण धुवायचे आहे. तिला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत गोमातेमध्ये आणि 33 गोटी
33 कोटी देवदेवतांचा वास करत असतो भक्तांनो गोमातेच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत, देवांची वास आहे, लक्षात ठेवा। आणि म्हणूनच तुम्हाला या अमावस्येच्या तिथीला गोमातेची सेवा पूजा करायची आहे। तसेच पिंपळाच्या झाडाला पूर्वजनांचा निवासस्थान मानलं जातं। त्याचबरोबर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी देखील या पिंपळाच्या झाडामध्ये वास्तव्य करत असते। त्याचबरोबर इतर देवी देवता देखील या पिंपळामध्ये वास करतात आणि म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे। आपल्या पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि आपल्या घराची भरभराट सुख समृद्धी होण्यासाठी तुम्हाला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यापूर्वी पिंपळाच्या झाडाला जलार्पण करायचं आहे। हे जल अर्पण करताना या पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची फुलं टाकायची आहेत किंवा तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं टाकू शकता आणि त्यानंतर यातील थोडंसं पाणी वाचवून आपल्या घरी घेऊन यायचं आहे। हे पाणी तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। त्यानंतर या पिंपळाच्या झाडाखाली बसून भगवान श्री हरिकृष्णाचं, माता लक्ष्मीचं, तुमच्या कुलदैवतेचं, आपल्या पूर्वजनांचं नामस्मरण करायचं आहे। श्री सद्गुरू संत बाळूमामांचं सुद्धा नामस्मरण करा। जी काही विघ्न संकटे आहेत, बाधा आहेत, तर ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। यामुळे आपले पितृ शांत होतात। त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल। त्याचबरोबर या दिवशी काळे जे तीळ असतात तर ते दान केले तरी देखील आपल्याला पितरांना शांती मिळते। त्याचबरोबर आपल्या जवळपास जे गरीब आहेत तर त्यांना अन्नदान करावं, यामुळे देखील आपल्याला पुण्य प्राप्त होतं। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोणती यंत्र असतील, वाहन असेल किंवा तुमच्या घरावरून किंवा तुमच्या ज्या ठिकाणी व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि या नारळ आपल्याला त्या ठिकाणावरून म्हणजे घरावरून किंवा यंत्रावरून, वाहनावरून जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी 7 वेळा तो उतरवायचा आहे आणि हा नारळ फोडून टाकायचा आहे भक्तांनो। त्याचबरोबर आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी म्हणजेच घरामध्ये कोणतेही विघ्न संकटे येऊ नये, नकारात्मकता दूर व्हावी यासाठी अमावस्येच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या उजव्या हातामध्ये पिवळ्या रंगाची मोहरी घ्यायची आहे। जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी घेऊ शकता। यामध्ये तुम्ही थोडेसे हळद टाकायचे आहे, परंतु असे जे काही उपाय करतो तर त्यासाठी आपल्याला पिवळी मोहरीच घ्यायची आहे। पिवळी मोहरी उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी, अत्यंत चांगली असते आणि ही मोहरी घेऊन आपल्याला देवाच्या समोर बसायचं आहे। त्यानंतर 11 वेळा काल भैरवाष्टक, त्यानंतर 11 वेळा काल भैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वळगा सुक्त म्हणायचं आहे। आणि त्यानंतर ही जी पिवळी मोहरी आपण घेतलेली आहे ती संपूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला शिंपडायची आहे, म्हणजेच टाकायची आहे, पसरायची आहे, जेणेकरून आपल्या घरावरती जर एखाद्याने करणी बाधा केली असेल, भानामती केली असेल किंवा इतर कोणती बाधा झाली असेल तर त्यापासून आपल्याला संरक्षण मिळेल आणि जी बाधा केलेली आहे तर ती लांब जाईल भक्तांनो। त्याचबरोबर आपल्या जवळपास जर कुठले देवी देवतांचे जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तिथं नारळ, खडी साखर आणि हार ठेवून या देवी देवतांची पूजा करायची आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर एखादी सतत आजारी व्यक्ती पडत असेल किंवा घरामध्ये सतत कोणती ना कोणती विघ्न संकटे येत असतील किंवा तुमचं दुकान असेल, व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी देखील काही ना काही अडचणी येत असतील तर त्यावेळेला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती कोरड्या सिंदुराने त्रिशूळ काढायचा आहे भक्तांनो, किंवा तुम्ही स्वस्तिक काढलं तरी देखील चालेल। आणि त्यानंतर आपल्याला त्या दुकानावरून किंवा आजारी व्यक्तीवरून किंवा तुमच्या ज्या ठिकाणी व्यवसाय आहेत त्या ठिकाणी हा नारळ सतत
7 वेळा उतरवायचा आहे आणि तो वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचा आहे भक्तांनो, किंवा तुम्ही दूर अंतरावरती नेऊन तो जाळून टाकला तरी देखील चालेल. जर तुमचे वाहन असेल तर या अमावस्येच्या दिवशी तुमचे वाहन स्वच्छ धुवायचं आहे. त्यावरून नारळ एक घ्यायचा आहे आणि 7 वेळा भक्तांनो तो उतरवायचा आहे. उतरवत असताना श्री बाळूमामा प्रसन्न मंत्र म्हणायचा आहे भक्तांनो. उतारा करताना वाहने जागेवर चालू ठेवायचा आहे आणि नारळ जमिनीवर फोडून म्हणजेच आपल्या गाडीसमोर फोडून त्यानंतर हातपाय जाळून हातपाय धुवायचे आहेत आणि श्री बाळूमामाय नमः जाऊन मुद्रा करायचा आहे. त्याचबरोबर एक मुठभर पांढऱ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत आणि या घेऊन आपल्या देवासमोर बसायचं आहे. 11 वेळा भक्तांनो 11 वेळा वल्गा सुक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर एक पिवळ्या रंगाची कापड्यांची पिशवी घ्यायची आहे. या पिशवीमध्ये तुम्हाला ही काही पांढरी मोहरी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे त्या पिशवीत आणि ही वरून धाग्याने शिवून घ्यायची आहे. म्हणजे अशी पोटली तयार करायची आहे आणि तुमच्या गाडीच्या इंजिनच्या आतमध्ये बांधून इतर ठिकाणी तुम्हाला ही पोटली आहे तर ती ठेवायची आहे भक्तांनो. त्याचबरोबर तुमचं दुकान, घर, ऑफिस किंवा कारखाना किंवा इतर व्यवसायाचं ठिकाण असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नारळ किंवा गोरक्ष चिंच किंवा कोहळा या अमावस्येच्या दिवशी बांधायचा आहे. यामुळे देखील तुमच्या घरावरती किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ज्या काही अडचणी असतील किंवा विघ्न असतील, बाधा असतील, भूतबाधा असतील तर ते दूर होऊन तुमचे पैसा पाण्या पडून भरभराट होणार आहे. त्याचबरोबर आता हे बांधत असताना आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे. त्याचबरोबर बांधताना यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी, त्याचबरोबर 2 अखंड लवंग आणि 2 वेलच्या असलेली एक कागदाची पुडी तयार करायची आहे. व जो आपण लाल कपडा आणि जो नारळ बांधणार आहोत त्याचबरोबर जर तुम्ही कोहळा घेतलेला असेल तर त्या कोहळ्यासोबत तुम्हाला ही पुडी ठेवायची आहे. आणि अगोदर तुम्ही कोहळा किंवा नारळ किंवा ही चिंच बांधली असेल तर ती मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून घ्यायची आहे. आळोसा नारळ किंवा कोहळा टाकल्यानंतर कधी कधी तो खराब होतो आणि त्यातून पाणी भक्तांनो गळतं. त्यामुळे ते तुम्हाला कचऱ्यात टाकून द्यायचं आहे. आणि शनिवार किंवा अमावस्येच्या तिथीला तुम्हाला या ठिकाणी नारळ किंवा हे जे कोहळा आहे तर ते आणून बांधायचा आहे. आता हा उपाय नेहमी सूर्यास्त झाल्यानंतर करायचा आहे. उपाय करताना देखील घरामध्ये शांतता असायला पाहिजे, किरकिर नसायला पाहिजे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर घरामध्ये शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोडून घ्यायचा आहे आणि तो आपल्या देवासमोर, देवघरासमोर, माता लक्ष्मी समोर, बाळूमामांसमोर ठेवायचा आहे. या नारळाची शेंडी आपल्याला देवाकडे करायची आहे आणि हा नारळ आपल्या माता लक्ष्मीचं या ठिकाणी मूर्ती असेल किंवा आपले कुलदैवत असतील, बाळूमामा असतील तर त्यांच्या समोर ठेवायचा आहे. त्याचबरोबर रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला या नारळावरती एक भीमसेनी कापूर ठेवायचा आहे आणि 7 दिवस आपल्याला हा भीमसेनी कापूर जाळायचा आहे भक्तांनो. कापूर जाळत असताना श्री बाळूमामा प्रसन्न हा मंत्र जप करायचा आहे. गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. आपली जी काही कुलदैवत आहेत आणि माता लक्ष्मी आहे तर त्याचा जप आपल्याला करायचा आहे. लक्षात ठेवा, दर अमावस्येला आणि पौर्णिमेला तुम्हाला हा जो नारळ आहे तो बदलायचा आहे आणि जो जुना नारळ आहे त्याच्यावरती आपण हा भीमसेनी कापूर जाळलेला आहे तर तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. तो नारळ जर चांगला निघाला तर तुमच्या घरातील लोकांनी प्रसाद म्हणून खाल्ला तरी देखील चालेल. आणि अमावस्येच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या जो घराचा मुख्य प्रवेशद्वारावर आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला कणकेचे 2 दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि ते प्रज्वलित करायचे आहेत. किंवा जर कणकेचे जर शक्य नसेल तर मातीचे 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. तुळशी जवळ देशी गायाच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिवा लावायचा आहे. शक्यतो उपाय करण्यासाठी भक्तांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचे किंवा मातीचे दिवे घ्यायला हवे. याचे तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभावी फायदा मिळेल.
त्याचबरोबर या दिव्यांमध्ये देखील चिमूटभर हळद आणि पिवळी मोहरी टाकायची आहे। दर अमावस्येला आणि पौर्णिमेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये 2 अखंड तमालपत्र, त्यावरती थोडीशी पिवळी मोहरी, 2 भीमसेनी कापराच्या वड्या, 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि थोडं खडं मीठ ठेवायचं आहे भक्तांनो। आणि या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा उतरून टाकायच्या आहेत। प्रत्येक व्यक्तीविषयी भक्तांनो जी काही अडचण असेल, ती विघ्न असेल, बाधा असेल तर ती बोलून दाखवायची आहे आणि या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत भक्तांनो। आणि जाळल्यानंतर याची जी राख असेल तर ती घराबाहेर दूर अंतरावरती नेऊन टाकायचं आहे आपल्याला। त्यानंतर थोडासा भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जाळायचा आहे। भीमसेनी कापराच्या सुगंधानं आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी, नकारात्मकता विचार आहेत ते निघून जातील। आता हा भीमसेनी कापूर जर तुम्ही रोज जरी घरी जाळला तरी अतिशय उत्तम। अशा प्रकारे तुम्हाला मी जे काही उपाय सांगितले आहेत तर त्यातील तुम्हाला जे काही शक्य होतील तर ते उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत। लक्षात ठेवा, पौर्णिमेला करू शकता। काही उपाय जे आहेत तर ते तुम्ही दररोज म्हणजेच रोजच्या दिवशी केले तरी देखील चालतील। अतिशय साधे आहेत, सोपे आहेत आणि अत्यंत प्रभावी उपाय आहेत। याचा चांगलाच फायदा भक्तांनो आपल्याला होईल। त्याचबरोबर जी काही विघ्नबाधा अडचणी आहेत तर त्या सुद्धा आपल्या लांब जातील। आणि शनिवारी किंवा अमावस्या तिथीला तुम्हाला या ठिकाणी नारळ किंवा हे जे कोहळा आहे ते आणून बांधायचा आहे। भक्तांनो, हा जो उपाय तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा। कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांबलं हीच कमेंट करा आणि जय महालक्ष्मी हीच कमेंट करा भक्तांनो। आणि पुढचा व्हिडिओ पाठवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांबलं हीच कमेंट करा।